निकालाआधीच पश्चिम बंगालमध्ये वातावरण पेटलं। स्ट्रॉंग रूम मधला सीसीटीव्ही शेअर करत तृणमूलचे गंभीर आरोप। ममता बॅनर्जी पडत्या पावसात स्ट्रॉंग रूम मध्ये पोहोचल्या। पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलंय, पण निकालाआधीच कोलकाताच्या रस्त्यांवर एक मोठा राडा पाहायला मिळालाय। हा राडा होता सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांमधला। ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम मध्ये फेरफार होत असल्याचा खळबळजनक आरोप करत खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पावसात भिजत स्ट्रॉंग रूम जवळ पोहोचल्या आणि पश्चिम बंगालचं राजकारण पुन्हा एकदा तापवलं। नेमकं काय घडलंय, सीसीटीव्ही मध्ये काय दिसलंय, सगळं समजून घेऊ। घटनेची सुरुवात झाली कोलकाताच्या त्या स्ट्रॉंग रूम जवळून। तेच स्ट्रॉंग रूम जिथे ईव्हीएम मशीन अत्यंत कडक सुरक्षेत ठेवल्या जातात। याच स्ट्रॉंग रूम मध्ये काहीतरी गौडबंगाल सुरू असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसनं केलाय। दुपारी 3:30 वाजेपर्यंत तृणमूलचे कार्यकर्ते भवानीपूरच्या त्या स्ट्रॉंग रूम बाहेर तैनात होते, पण अचानक त्यांना तिथून बाजूला जायला सांगितलं। दुसरीकडे त्यानंतर काही वेळातच ईमेल पाठवून कळवण्यात आलं की दुपारी 4 वाजता स्ट्रॉंग रूम पुन्हा उघडले जातील। पण जेव्हा तृणमूलचे प्रतिनिधी तिथे पोहोचले तेव्हा त्यांना आत जाण्यापासून रोखण्यात आलं। याच दरम्यान काहीतरी घडल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केलाय। निवडणूक आयोग भाजपच्या इशाऱ्यावर काम करतंय, विरोधकांना डावलून भाजप नेत्यांना आत प्रवेश दिला जातोय, असा घणाघाती आरोप तृणमूलचे नेते कुणाल घोष यांनी केलाय। तृणमूल काँग्रेसनं या सगळ्या प्रकरणात एक सीसीटीव्ही फुटेज सुद्धा शेअर केलंय, ज्यामधून गंभीर आरोप करण्यात आलेत। नेताजी इंडोर स्टेडियम मधील एका स्ट्रॉंग रूमचा हा सीसीटीव्ही व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ एकदा व्यवस्थित पहा। ही दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या आहे। सीसीटीव्ही फुटेज मधून हे उघड झालंय की भाजप आणि निवडणूक आयोग संगनमतानं इतर राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीशिवाय मतपेट्या कशा उघडतायत। हा निवडणूक आयोगाच्या संरक्षणाखाली उघडपणे केला जाणारा निवडणूक घोटाळा आहे। त्यांनी प्रत्येक घाणेरडा प्रयत्न केलाय। नावं वगळणं, मतदारांना धमकावणं, केंद्रीय दलांची दहशत तयार करणं, पैशांचा पाऊस आणि हे सगळं करून पाहिल्यानंतर ते अपयशी ठरलेत। आता हताश होऊन ते ईव्हीएम मध्ये फेरफार करण्यापर्यंत खाली आलेत। पण हे बंगाल आहे, महाराष्ट्र, दिल्ली किंवा बिहार नाहीये। आम्ही गप्प बसून लोकशाही लुटत असताना पाहत बसणार नाही आहोत, अशा शब्दात टीका करत तृणमूल काँग्रेसनं हा व्हिडिओ शेअर केलाय। दुसरीकडे हे प्रकरण तेव्हा जास्त पेटलं जेव्हा खुद्द ममता बॅनर्जी मुसळधार पावसात भवानीपूरच्या मतदान पेट्या ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम जवळ पोहोचल्या। त्यावेळी केंद्रीय सुरक्षा दलांनी त्यांना आत जाण्यापासून रोखलं, त्यामुळे तणाव आणखी वाढला। ममता बॅनर्जींनी ठामपणे सांगितलं की निवडणुकीच्या नियमांनुसार उमेदवार आणि निवडणूक एजंटला सीलबंद खोलीपर्यंत जाण्याचा अधिकार आहे। राज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएमची छेडछाड होत असल्याच्या बातम्या आम्हाला मिळतात, म्हणून मी स्वतः इथे पाहायला आली आहे। ममता बॅनर्जींनी भाजपवर निशाणा साधत म्हटलंय की बंगाल, दिल्ली आणि गुजरातच्या लोकांसमोर कधीही झुकणार नाही। लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्येक अन्यायाचा हिशोब चुकता केला जाईल, असा इशारा सुद्धा ममता बॅनर्जींनी दिलाय। हमारा जो ईवीएम मशीन है इधर में स्ट्रॉन्ग रूम है, तो आप लोगों को जानकारी है कि नेताजी इंडोर में सीसीटीवी पे हम पाए गए और बहुत सारे जगह में कि उधर में मैनिपुलेशन हो रहा है और बाहर का आदमी आके वो खुल रहा है, देख रहा है, पोस्टर डेवलप इधर उधर कर रहा है। वो देखने का बाद मैंने जब सीसीटीवी देखा टीवी में, तो मैंने सोचा मैं भी देख के आऊँ। तो पहले तो सेंट्रल फोर्सेस मेरे को एंटर ही करने नहीं देते थे। उसके बाद पूछा किसी से, बोला नहीं हमको जाने का हक है, बिकॉज वो लोग पहले किसी को अंदर में ही जाने नहीं देते। लेकिन एज पर आवर इलेक्शन रूल्स the candidate and election agent of any party is allowed। दुसरीकडे भाजपनं हे सर्व आरोप फेटाळून लावलेत। तृणमूलचे कार्यकर्ते स्ट्रॉंग रूम बाहेर गोंधळ घालत असल्याचा आरोप भाजपनं केलाय। पण या सगळ्या वादानं टोक गाठल्यानंतर पश्चिम बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार अग्रवाल यांनी तातडीनं स्पष्टीकरण दिलंय। त्यांनी तृणमूल काँग्रेसनं केलेले सगळे आरोप फेटाळून लावलेत। ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित आहेत, कोणतीही यंत्रणा बंद केलेली नाहीये। टपाल मतपत्रिकांच्या वर्गीकरणासाठी नियमानुसार स्ट्रॉंग रूम उघडण्यात आली होती आणि त्याची पूर्वसूचना सगळ्या पक्षांना देण्यात आली होती।
काही उमेदवार तिथे येऊनही गेले, त्यांनी सगळं व्यवस्थित असल्याचं पाहून समाधान व्यक्त केलंय, असं निवडणूक आयोगानं म्हटलंय. एकीकडे राजकीय संघर्षासोबतच कायदेशीर पातळीवरही तृणमूलला मोठा धक्का बसलाय. मतमोजणीसाठी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी तृणमूलची याचिका कलकत्ता उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. न्यायालयानं स्पष्ट केलंय की कोणतीही तक्रार असल्यास ती निवडणुकीनंतर निवडणूक याचिकेद्वारे मांडली जावी. त्यामुळे तृणमूल काँग्रेस आता काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पण तृणमूल काँग्रेसनं शेअर केलेला सीसीटीव्ही व्हिडिओ आणि ममता बॅनर्जींनी स्वतः स्ट्रॉंग रूमला दिलेली भेट या गोष्टींची चर्चा सध्या देशभर होते. या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय आणि पश्चिम बंगालमध्ये कुणाचं पारडं जड ठरेल याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.